Hallelujah. Hallelujah. Praise the Lord, church. Praise the Lord, मंडळी. Shall we all arise in the presence of the Lord this time? या प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण उभे राहूया. What a beautiful day that the Lord has given us. सुंदरसा दिवस आपल्याला प्रभूने दिलेला आहे. And we have this wonderful opportunity to come and bless His name. आपल्याला ही सुसंधी मिळाली आहे की त्याच्या नावाला धन्यवाद देण्याकरिता. Your God always wants us to be joyful. परमेश्वराची नेहमीच इच्छा आहे की आपण आनंदी असावं. Amen. आमेन. He always wants us to be joyful. प्रभूची इच्छा आहे की आपण सदा सर्वदा आनंदी असावं. And His word says that rejoice in the Lord always, and again I say rejoice. त्याच वचन सांगतं प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा म्हणेल आनंद करा. So today, as we are going to worship, as we are going to praise, one thing for sure, don't miss that you worship Him joyfully. आणि आज आपण त्याची स्तुती भक्ती करत असताना हे विसरून जाऊ नका की आपण आज त्या आनंदाने त्याची भक्ती करूया. Hallelujah. हालेलुया. Come, let us all lift up our hands at this time यावेळेस आपला हात उंच करूया. and honor the Lord. याचा आदरणीय सन्मान करूया. Thank Him. त्याचे आभार मानूया. Enter His gates with thanksgiving. उपकार स्मरण करत आपण त्याच्या घरात प्रवेश With your करूया. lips, praise Him. आपले होठ त्याची स्तुती करू. Pour out your heart before Him. आपल्या अंतःकरणाची ओतणी त्याच्या Tell पुढे Him करा. what He means to you. त्याला सांगा की प्रभू तू माझ्यासाठी काय आहे. Tell Him how much you love Him. सांगा त्याला प्रभू मी तुझ्यावर किती प्रेम करतो. Tell Him how much you need Him. तुला सांगा मला किती तुझी गरज आहे. Just thank Him and praise Him त्याची स्तुती करा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या. because He has transformed our life. कारण त्याने आपल्या जीवनाला बदलून टाकलं आहे. He came into our lives and He has transformed our lives. तो आपल्या जीवनात आला आहे, आपलं जीवन त्याने बदलून टाकलं आहे. And there is just one thing that we need to say. एकच गोष्ट आपण त्याला सांगितली पाहिजे. Is thank you, Lord. प्रभू धन्यवाद. Thank you, Lord. प्रभू धन्यवाद. Thank you, Lord. प्रभू धन्यवाद. We worship you, Father. उपासना भक्ती करतो. Thank you for everything. प्रभू सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for your presence within us. तुझे उपस्थिती आमच्यामध्ये आभार मानतो. Thank you that you're teaching us. प्रभू तू आम्हाला शिकवते, तुझे आभार मानतो. Thank you that you're touching our hearts. आमच्या हृदयाला तू स्पर्श करता आभार मानतो. You are the way maker. You're the miracle worker. प्रभू तू मार्ग तयार करणारा, चमत्कार करणारा. We want to thank you for everything. सर्व गोष्टीबद्दल प्रभू आम्हाला तुझे आभार मानायचे We want आहे. to thank you for everything. प्रभू सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Come on, church. Open your mouths and start praising. म्हणजे आपलं मुख उघडूया, त्याच्या नावाची स्तुती करूया. Hallelujah, hallelujah, hallelujah. You deserve all the glory, honor, and praise. गौरव सन्मान स्तुतीस प्रभू तू योग्य आहे. We praise you, Lord. प्रभू आम्ही तुझी स्तुती We करतो. praise you, Lord. प्रभू आम्ही स्तुती करतो. We worship you. आम्ही उपासना भक्ती Oh, we करतो. worship you. उपासना भक्ती करतो. Thank you, धन्यवाद. Jesus. धन्यवाद यीशु. Thank you, Lord. Thank you. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी सवर गई. तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद,
और पिता हम तेरा धन्यवाद करते हैं. Yes, Heavenly Father, we thank you. Thank you. प्रभु धन्यवाद. Thank you, Lord. प्रभु धन्यवाद. Thank you, Father. पिता धन्यवाद. Thank you, Jesus. येशू धन्यवाद. Thank you for your presence within us. प्रभु तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. As we worship you, as we praise you, Lord, आम्ही तुझी उपासना भक्ती करत असताना स्तुती करत be असताना glorified. प्रभु तुझ्या नावाचं Be गौरव. glorified. तुझ्या नावाचं गौरव. Let your name be lifted up तुझं नाव उंचावलं जावं. and your name be above all the other names, O Lord. तुझं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. And all God's people say, Amen. सर्व लेकरांनी देवाच्या मनावर आमेन. Church, can we all give the best praise उत्तम स्तुती प्रभूला to the द्या King of मंडळी. Kings and the Lord of Lords? राजांचा राजा प्रभूंचा प्रभू. Hallelujah. हालेलुया. His word says in Psalm 62 verse 5 स्तोत्र 62 वचन 5 that yes, my soul find rest in God. My hope comes from him. Truly he is my rock and my salvation. माझा तारण आहे, तू माझा गड आहे, माझा विसावा त्याच्याकडून येतो, माझी भिस्त त्याच्यावर आहे. Hallelujah. Jesus Hallelujah. Christ is a living hope. येशू ख्रिस्त आपले जिवंत आशा. Let us sing this wonderful Marathi hymn and praise him. हे मराठी गीत गाऊया आणि प्रभूच्या नावाची स्तुती करूया. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगाला तुझा मात्र थारा. जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येओ जगिया स्वर्ग उभा राहो. प्रभू तुलाच वंदन घे आमुचे वैभव तू अवघे. तुझा मात्र चरणी प्रभू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर. प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बापा. जय 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 पुत्रा. जय 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 आत्म्या. प्रभो परात्पर जय करुणाकर. प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बापा. जय 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 पुत्रा. जय 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 आत्म्या. जय 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 बापा. जय 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 पुत्रा. जय 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 आत्म्या. जय 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 बापा. जय 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 पुत्रा. जय 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 आत्म्या. जय 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 आत्म्या. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know,
His word says in Philippians that at the name of Jesus, every knee shall bow and every tongue will confess that Jesus Christ is Lord. पत्रामध्ये म्हटलंय प्रत्येक गुडघा टेकेल प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. फिलिपे 2:10. Hallelujah. हालेलुया. And we all as his children, we declare that yes, Jesus Christ is Lord. आपण सर्व त्याच्या लेकरांना जाहीर करू येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. Let us sing this song and praise his name. गीत गाऊया त्याच्या नावाची स्तुती करूया.
sons and daughter of God, say praise the Lord. सर्व देवाचे Amen. पुत्र कन्या म्हणावे प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. His word says in Galatians chapter 3, verse 28, गलतीकारास पत्राचा 3रा अध्याय 28 वचन. that there is neither Jew nor Greek, there is neither bond nor free, there is neither male nor female, for we all are one in Christ Jesus. And we be in Christ, that we are the Abraham's seeds and heirs according to the promise. कोणी यहुदी नाही, कोणी हेलेनी नाही, कोणी बंधनात नाही, कोणी स्वतंत्र नाही, कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही. आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये एक आहोत, कारण ख्रिस्तामध्ये अब्राहमाचे आपण बीज संतती आहोत, त्याने दिलेल्या अभिवचनाप्रमाणे. Hallelujah. हालेलुया. यीशु घराने के हम सब वारिस हैं. We are the Amen. heirs of the house of the Lord Jesus Christ. I am a child of God. मी देवाचं मूल आहे. Oh, let us all sing this song and praise His name. गीत गाऊया, त्याच्या नावाची स्तुती करूया. ना कोई यहूदी, ना कोई यूनानी, ना कोई भेदभाव, ना कोई रंग या रिवाज, ना कोई गुलाम, ना कोई स्वामी, या हो ऊंच नीच, या हो नर या नारी, हम सब मसीह में एक हैं, लहू से खरीदे गए, हम सब मसीह में एक हैं. हाथ उठा के गाएंगे. यीशु घराने का वारिस हूँ मैं, खुदा का बेटा हूँ मैं. यीशु घराने का वारिस हूँ मैं, खुदा का बेटा हूँ मैं. नया आगाज है, नई पहचान है, मेरा दिल तेरी रूह से भरा है. मुझे नई आवाज है, नया अंदाज है, तेरे नाम के लिबास में ओढ़ा मुझे. हम सब मसीह में एक लहू से, हम सब मसीह में एक लहू से खरीदे गए. यीशु घराने का वारिस हूँ मैं, खुदा का बेटा हूँ मैं. यीशु घराने का वारिस हूँ मैं, खुदा का बेटा हूँ मैं. राजाओं का राजा तू, मेरा पिता भी है तू. अब कोई शस्त्र ना रोके मुझे, शत्रु की युक्ति ना टोके मुझे. तू है बादशाह मेरा, महिमा की तू ही है आशा. बोलो मसीह यीशु की जय, बोलो मसीह यीशु की जय. यीशु घराने का वारिस हूँ मैं, खुदा का बेटा हूँ मैं. यीशु घराने का वारिस हूँ मैं, खुदा का बेटा हूँ मैं. यीशु घराने का वारिस हूँ मैं, खुदा का बेटा हूँ मैं. यीशु घराने का वारिस हूँ मैं, खुदा का बेटा हूँ मैं. Hallelujah. हालेलुया. Oh, taste and see that the Lord is good. परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा की परमेश्वर किती चांगला आहे. Taste and see that the Lord is good. परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा की किती चांगला आहे. Hallelujah. हालेलुया. Our God is a good God. आपला देव चांगला देव आहे. And I am going to shout it out. आणि मी त्याच्या नावाने गजर करणार आहे. And I am going to praise Him. आम्ही त्याची स्तुती करणार आहे. And I will declare to the world that Jesus Christ is Lord. Amen. जगाला जाहीर करणार आहे येशू ख्रिस्त Are you ready, church? मंडळी तयार Are you आहात ready? का? तयार आहात Let us का? declare this. आपण हे जाहीर करूया.
proclaim, you are good. You are good. In the sun or rain, my life celebrates that you are good. You are good. With a cry of praise, my heart will proclaim, you are good. You are good. In the sun or rain, my life celebrates. You are good. Lord, you are good. And I sing because, and I dance because, and I shout because you are good. You are good to me, to me. And I sing because, and I dance because, and I shout because you are good. You are good to me. Oh, thank you, Lord, that you are good to me, Lord. बाबा माझं तुला एवढं चांगलं आहे. There is no one like you, Father. पिता तुझ्यासारखा दुसरा कोणी There is नाही. no one like you, Jesus. येशू तुझ्यासारखा दुसरा कोणी Church, नाही. let us all lift up our hands at this time मंडळी आपले हात उंच करूया. in reverence to Him. परमेश्वराला आदर आणि सन्मान म्हणून. Let us all raise our hands to the majesty. परमेश्वराच्या वैभवासाठी आपले हात उंच करूया. Let us raise our hands to the King of glory. गौरवीरासाठी आपले हात उंच करूया. Let us all raise our hands with Apra- gratitude. आपला हात उंच करूया, त्याचे आभार मानूया. Thank Him with thanksgiving. Come into His courts with praise. आपण त्याची स्तुती करत, त्याच्या नावाची उपकार स्तुती करत त्याच्या मंदिरामध्ये Let us येऊया. all worship Him. Let us all praise. आपण सर्व त्याची उपासना भक्ती करूया, स्तुती करूया. Offer Him the fruit of your lips. पोटाचं फळ त्याला अर्पण करूया. Pour your heart before Him. आपल्या हृदयाची ओतणी त्याच्याकडे करा. Every thought that is there in your mind, everything, just pour it out before Him. प्रत्येक विचार तुमच्या जीवनात, प्रत्येक जी गोष्ट हृदयात आहे त्याच्या चरणाजवळ आपण ओतून He टाकूया. is a good shepherd. उत्तम मेंढपाळ तो He आहे. is a good, good Father. तो आपला उत्तम उत्तम पिता And there is आहे. nothing that is hidden from Him. अशी कोणती गोष्ट नाही की त्याच्यापासून लपलेली So let us आहे. all come before Him just as the way we are. आपण आहोत तसंच आपण त्याच्याकडे येऊया. And as the angels are singing that holy, holy, holy is the Lamb of God. जसे दूत गात आहेत, पवित्र 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 देवाचा कोपरा. Let us all join the heavens in singing that holy, holy, holy is the Lamb of पण God. स्वर्गाबरोबर एक होऊया आणि म्हणूया पवित्र 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 तो कोपरा. His word says that, and I beheld and I heard the voice of many angels round about the throne and the beasts and the elders, and the number of them was 10,000 times 10,000, and thousands of thousands, saying with a loud voice, worthy is the Lamb that was slain to receive power and riches and wisdom and strength and honor and glory and blessing. मोठी वाणी ऐकले हे म्हणत असताना तो Thank you, कोपरा जो Jesus. बनलेला आहे, सामर्थ्य ज्ञान बुद्धी घेण्याकरिता तो समर्थ आहे, तो पवित्र पवित्र आहे. Oh, let us all lift our hands. आपले हात उंच करूया. Let us all lift our hands, O Lord, हात उंच करूया. and worship you. रोजची उपासना भक्ती करूया. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद We येशू. praise you. We praise देवाची you. स्तुती करतो. Worship Him. Worship त्याची Him. उपासना भक्ती करूया. Hallelujah. हालेलुया. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Worship, worship, worship you, Father. Worship. Praise you, Lord. Praise you. तो आम्ही स्तुती भक्ती करतो, तुझी उपासना करतो. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. हालेलुया. For the Lord God Almighty Hallelujah.
मैं तेरी आराधना करता जीवन को देने वाले मैं तेरी आराधना करता हूँ ऐ जीवित परमेश्वर मैं तेरी आराधना करता हूँ जीवन को देने वाले मैं तेरी आराधना करता हूँ हालेलुया होसन्ना हालेलुया होसन्ना हालेलुया होसन्ना हालेलुया होसन्ना चंगाई देने वाले मैं तेरी आराधना करता हूँ छुटकारा देने वाले मैं तेरी आराधना करता हूँ चंगाई देने वाले मैं तेरी आराधना करता हूँ छुटकारा देने वाले मैं तेरी आराधना करता हूँ हालेलुया होसन्ना हालेलुया 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 होसन्ना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना तुझ सा इस जहां में और कोई है नहीं तुझ बिन नासिरा मेरा है ना कहीं रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना
You may be sitting in God's presence. प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण स्थानापन्न होऊया. If you have an empty chair near you, I request you to please raise your hand so that those who are standing behind can come and occupy those तुमच्या chairs. बाजूला जर रिकामी खुर्ची असेल तर आपले हात वरती करा जेणेकरून जे उभे आहेत मागे ते येऊन I बसतील. welcome all of you for this third service. या तिसऱ्या सभेत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. If you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. या ठिकाणी येऊन आमच्या बरोबर भक्ती करण्याची तुमची पहिलीच वेळ असेल तर विनंती आहे आपल्या जागेवर उभं राहावं. Let's clap our hands and let's welcome these dear ones. We welcome you in the house of the Lord. टाळ्या वाजूया, प्रियजनांचं देवाच्या घरात स्वागत करूया. And we believe that God is going to bless you throughout the service. आमचा विश्वास आहे पूर्ण सभा देव तुम्हाला आशीर्वादित करेल. You may be seated in the presence of the तुमच्या Lord. सानिध्यात स्थानापन्न व्हा. I request our senior pastor to please come forward. वर्षपाळकांना विनंती आहे की त्यांनी यावं. And I request Tiana Gill to please come. टियाना गिल हिला विनंती करतो की तिने यावं. This is to certify that Tiana Gill of Canterbury School Nursery 1 section is awarded the certificate of merit for being the winner in the Red Day Art Craft competition रेड डे आर्ट कॉम्पिटिशन मध्ये तिला हे बक्षीस मिळालं आहे. held on during the academic year 2026-27. 2026-2027 मध्ये ते झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजूया. This certificate is proudly awarded to, I request Shrestha Karsulkar to please come forward. श्रेष्ठा करसुळकरला विनंती आहे की तिने पुढे यावं. This certificate is proudly awarded to Shrestha Karsulkar of Class 1 Bishop's Co-ed School for securing rank 1 in National Phonics Olympiad 2025-26. पहिलं बक्षीस मिळालं नॅशनल फोनिक्स ऑलिम्पियाड 2026-2027. Today is a special Sunday as we are felicitating all the students who have passed their 10th and 12th standard exams this year. यावर्षी 10वी-12वीच्या ज्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत त्यांचा सत्कार करण्यात येणार Over to आहे. Sister Esther Das. सिस्टर एस्टर पुढची वेळ घेते. Hallelujah. This time we're going to felicitate 10th and 12th students who have succeeded in their board exams this 2026. यावेळेस आपण सत्कार करणार आहोत त्या मुलांचा जे 10वी-12वी मध्ये पास झालेले 2026 साल. So I'm going to take their names. I'll call out their names. They will come and receive their awards. At this time, I request our senior pastor to please come forward. त्यांचे नाव पुकारले जातील, त्यांनी यावं. वरिष्ठ पालकांना मी विनंती करत आहे की त्यांनी पुढे यावं. From 10th standard, Vivian Gaikwad. 10वीतून विवियन गायकवाड He is not present in this service. या सभेमध्ये तू नाही. Then we have Alex Advole. अलेक्स अडबोले आहेत. Let us clap our hands and टाळ्या वाजूया. congratulate him for त्यांना his अभिनंदन success. करू या यशाबद्दल. At this time, I request Vivian Gaikwad to please come. विवियन गायकवाडला विनंती He's की त्यांनी present यावं. here now. Let us clap our hands. टाळ्या वाजूया. Then we have Ashirwad Jagtap. आशीर्वाद जगताप He's not present in this service. या सभेमध्ये तो उपस्थित Then we नाही. have Eric Papani. एरिक पफानी He is a topper from CBSC board and he secured 63%. 63% त्याला मिळालेले. सीबीएसई मध्ये तो सर्वात प्रथम आलेला आहे. आपण मोठ्याने टाळ्या वाजवत राहूयात. Then we have Sylvia Devtale. सिल्विया देवतळे She is a topper from SSC and she secured 84%. 84 मार्क तिला मिळाले आहेत आणि ती टॉपर आहे. From SSC, she is a topper and secured 84%. तिला 84% मिळाले आहेत. Then from ICSE board, ICSE बोर्ड मधून we have a overall topper from ECAG and his name is Neil Kalanke नील खालोके and he secured 94%. 94%. जोरदार टाळ्या.
Then from 12th standard, 12वीतून we have Shantanu Raulkar. शांतनू रावलकर. We give all the glory, honor, and praise to the Gauravah name of Samman God for the Studiya. success in the student's life. परमेश्वराने यश दिलेलं आहे Then we have मुलांना. Maithili Kene. मैथिली केने. Let us clap our hands टाळ्या वाजवूया. and congratulate her. Glory Dushing. She is not present in this service. Then we have Rahel Pawar, Malaki Akhade. They Malak- both are not present in this service. Then we have Sanskar Sangpal. संस्कार सत्कार. Let us clap our hands. टाळ्या वाजवूया. Then we have Suhan Saswadkar, सुहान सासवडकर. Upasna Khandagre, Srushti Ghorpade. They are not present in this service. कोण आहे ती? Then we have Srushti Ghorpade is there? Okay, please come. Let us clap our hands for टाळ्या Srushti वाजवूया. Ghorpade. सृष्टी घोरपडे. And we have Darius Cutler. डॅरियस कटलर. टाळ्या Let us वाजवा. clap our hands and congratulate him. Then we have Roma Vadekar रुमा वाडेकर. from board CBSC, and in science stream, she is a topper and secured 82%. 82% तिला मिळाले आहेत. She is not present in this service. Then we have Gary Lidar ग्यारलीदार. from HSC board from science stream. He is a topper in this church and received 71%. 71% त्याला मिळाले आहेत. Then we have from HSC board, commerce stream, Srishti Dhole, and she's a topper in the church from commerce stream, and she received 87%. 87%. And we have Stephen Cyril from ISC board, and in the ECAG, he's an overall topper from ECAG, and he secured 98%. 98% Let त्याला us मिळाले clap our आहेत. hands for him. त्यासाठी टाळ्या वाजवूया. He's not present in this service, त्या so सभेमध्ये तो नाही. I request Srishti Dhale to please come forward, as she is the topper, second topper, and she will receive the topper band. Let us clap our hands. टाळ्या वाजवूया. We give all the glory, honor, and praise to our God, Lord Jesus Christ, for the success in our students' life, our children's life. आपल्या And I विद्यार्थी request all the parents, those who are present here, please stand on your places. आणि सर्व जे पालक आहेत त्यांनी आपल्या जागेवर उभं And I राहावं. request all the students to please come. सर्व विद्यार्थ्यांनी stand यावं over आणि इथं here. उभं राहावं. At this time, I request our senior pastor to please pray for all the students and Yes. parents. विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी Let us clap our hands प्रार्थना as they are करावी. coming inside the church. ते येत असताना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. At this time, we're going to pray for all the students and all the students who have सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण टाळ्या वाजवणार आहोत. received success in their 10th and 12th standard. 10वी 12वी त्यांना यश प्राप्ती झाली आहे. Thank you, church, for your precious prayers for all the students. मंडळी तुमचे आभार मानत आहे. तुमच्या मूल्यवान प्रार्थना या विद्यार्थ्यांसाठी And तुम्ही at केल्या. this time, I request our senior pastor to please pray for them and their parents and the family. वरिष्ठ पालकांना विनंती करते त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी प्रार्थना करावी. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, giver of all the success, सर्व यश देणारा तूच आहे. we give you all the glory, honor, and praise over these dear students, those who have secured great marks. मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो. या विद्यार्थ्यांना चांगले गुण प्राप्त झाले We आहेत. pray thee for their parents. त्यांच्या पालकांसाठी आम्ही प्रार्थना Thank you, God, करतो. for blessing these
parents and these families. प्रभू पालकांना कुटुंबाला आशीर्वादित केला आभार मानतो. Your word says the fear of the Lord is the beginning of wisdom. तुझं वचन सांगतं परमेश्वराचा भय ज्ञानाचा प्रारंभ. Help these dear ones to be connected with you all the time. सतत तुझ्याशी जोडल्या राहण्याकरिता प्रियजनांना सहाय्य We कर. commit everyone in your hands. सर्वांना तुझ्या पवित्र हातात देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. One more time, let us clap our hands. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. You thank you, Lord, for all the success in the students' life, या for their विद्यार्थ्यांच्या जीवनात hard work, जे काय त्यांनी कष्ट and all केलं the यश केलंय. parents. It's your reward as well because you have encouraged and you took the hard work for all the students. सर्व For your विद्यार्थ्यांसाठी children. पालकांनी जे काय कष्ट घेतले तुमच्या लेकरांना त्यामुळे यश प्राप्ती झाली So we आहे. give all the glory to our name, to the name of Jesus. येशूच्या नावाला गौरव देऊया. Let's clap our hands and let's welcome God's servant, Sister Rajaram, as she come to share the word of God to us this afternoon. आज दुपारी सिस्टर राजाराम येऊन देवाच्या वचनाची सहभागिता करत असताना जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. प्रार्थना करूया. Father God, we thank you and we praise you, Lord, for this beautiful time. पिता परमेश्वर या सुंदर वेळेबद्दल मी तुझे आभार मानत आहे. It's a joy, Lord Father, to see our children, Lord Jesus, yes, Father God, coming successfully in their careers. प्रभू आनंदाची वेळ आहे की आमचे जे लेकर आहेत त्यांना ही यश प्राप्ती झाली आहे. Oh Lord, bless these children, Lord. प्रभू या लेकरांना तू आशीर्वादित कर. Yes, they are the Father God, future evangelists and pastors and Father God, great people in our country, Lord. प्रभू भविष्यामध्ये ते महान स्वार्थिक होतील, पास्टर होतील, आमच्या देशाचे महान मुलं होतील. They are the mighty people in your hand. तुझ्या हातातील पराक्रमी वीरासारखे ते आहेत. We thank you and we praise you, Lord. आभार मानतो, तुझी स्तुती करतो. Come, Lord, with all majesty and praise and come and speak to us, Lord. प्रभू तुझ्या वैभवाने तुझी स्तुती करतो, आमच्याशी बोल. Holy Spirit, we love you. पवित्र आत्मा आम्ही तुझ्यावर प्रीती Holy करतो. Spirit, you speak with all of us, Lord. प्रभू पवित्र आत्मा तू आमचा उपयोग कर. We will listen. Today, I have taken the message that मी आज संदेश देणार आहे. God is concerned about us. देवाला आपल्याबद्दल काळजी आहे. He is always concerned about us. त्याला नेहमीच आपल्याबद्दल काळजी आहे. Whether we really feel or not, but He is always with us. आपल्याला वाटो किंवा नाही पण परमेश्वर सदा सर्वदा आपल्या बरोबर आहे. His promise is, I will never leave you and never forsake त्याचं you. अभिवचन आपल्याला तो आपल्याला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. Throughout our career, Lord is so faithful that He has never left us. आणि आपलं आयुष्यभर परमेश्वर आतापर्यंत आपल्या बरोबर आहे, त्याने आपल्याला सोडलं नाही. That's why we are in the church and we are telling, praise God. आणि त्यामुळे आपण मंडळीत आहोत, देवाची स्तुती करत आहोत. Hallelujah, hallelujah. Shall we say hallelujah? Great with shouting hallelujah. मोठ्याने Yes, हालेलुया म्हणूया. He loves us. तो आपल्यावर प्रीती करतो. And last week, Pastor gave a beautiful message about the shepherd and the lamb. मागच्या आठवड्यात पाळक साहेबांनी फार सुंदर असा उपदेश केला, मेंढरू आणि मेंढपाळ. It's in the Psalm 23. स्तोत्र संहिता 23 मध्ये ते आहे. It says Psalm of David. त्याला दाविदाचं स्तोत्र म्हणण्यात आला आहे. But actually, you see, it's a psalm of a sheep. वास्तविकता ते स्तोत्र कुणाचं आहे तर मेंढराचं आहे. Sheep telling about the shepherd. मेंढरू कुणाबद्दल सांगत आहे, त्याच्या मेंढपाळाबद्दल. How my shepherd is, how he is leading me. माझा मेंढपाळ कसा आहे, मला तो कसा चालवत आहे. If you go through that beautiful psalm, you will be so encouraged in your life. तुम्ही त्या सुंदर स्तोत्राला नीट जर वाचलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उत्तेजन प्राप्त होईल. So I just want some few verses from, it's only a small psalm, but few verses that how he loves us. आणि त्या स्तोत्र संहितेमध्ये काही थोडके वचन मी घेणार आहे की देव कसा आपल्यावर प्रीती करतो. Think that you are a sheep and Lord is a shepherd and you are talking with God. विचार करा, तुम्ही मेंढरू आहात, परमेश्वर मेंढपाळ आहे आणि तुम्ही देवाशी बोलत आहात. Lord is my shepherd, I shall not want. परमेश्वर माझा मेंढपाळ, मला उणे पडणार नाही. In our life, we have wants. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही उणीव आहेत. But in a beautiful way, how he supplies those wants. आणि सुंदररीत्या तो आपला गरजांचा पुरवठा करतो. Sometimes we think about the money that we have, that we can do everything. आपल्याला वाटतं आपल्याकडे पैसा आहे ना, सगळं काय करू शकतो. But God has made me to realize
there is something great in his hand that he can do anything for you and for me. परमेश्वराच्या हातात असं काहीतरी महान आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी महान गोष्टी करू शकतो. What money or your resources cannot purchase, God can do for you. तुमचा पैसा तुमच्याकडे जो स्रोत आहे तुमच्यासाठी जे काही करू शकत नाही देव ते तुमच्यासाठी करू शकतो. That's why we can boldly say that God is my shepherd, shall not want त्यामुळे anything. आपण हिमतीने म्हणू शकतो परमेश्वर माझा मेंढपाळ मला काही उणे पडणार नाही. Then he said, He maketh me to lie down in green pasture. He leadeth me beside the still waters. मला संत पाण्याजवळ नेतो हिरव्यागार करूनच बसवितो. See, shepherd, he is always thinking about his sheep. पहा मेंढपाळ जो आहे ना तो कसला विचार करत असतो सतत त्याच्या मेंढरांबद्दल. Tomorrow, where I will take to my sheep to this place where is a very green and good grass, so that they can have a good rest and good grazing. तो विचार करतो की आता उद्या जिथे हिरवगार गवत आहे त्या ठिकाणी मी त्यांना घेऊन जाईल, त्या ठिकाणी ते चरतील आणि त्या ठिकाणी त्यांना एकदम विश्रांती मिळेल, सगळ्या चांगल्या गोष्टी. So he is so concerned that he should take him to a best pasture where they can have a good grass to graze and then lie down and आणि तो rest. विचार करतो त्यांना अशा हिरवेगार कुरणात घेऊन जाईल ज्या ठिकाणी चांगलं गवत असेल ते गवत खातील आणि आरामशीर विश्रांती घेतील. God provides us in such a way and makes us rest in him. देव अशा प्रकारे आपला पुरवठा करतो आणि देव आपल्याला तो विसावा देखील देतो. Then he says that he leads me beside the still waters. तुम्हाला संत पाण्याजवळ नेतो. Why he leads them to the still waters? आपल्याला संत पाण्याजवळ तो का नेतो? Sheep quality is which is very timid and fearful. आपण पाहतो जर मेंढरू पाहिलं तर ते फार भित्र असतं, फार घाबरतं. If the waters are shaking and it's a bit troublesome, they will not drink. आणि जर ते पाणी वाहत असणार आहे त्यावेळेस तिथे जाऊन ते पाणी पिणार नाहीत. They'll be very afraid, ते घाबरतात, very timid. फार भित्रे असतात. So shepherd leads them to the still water where they can have a very good drink for them. आणि मग मेंढपाळ काय करतो त्यांना संत पाण्याजवळ नेतो जेणेकरून ते पोटभर पाणी पितील. Remember that how small things also that shepherd, our Lord, thinks about you and me. पहा बारीक सारीक गोष्टी असतात, मेंढपाळ विचार करतो तसा आपला देव आपल्याबद्दल काळजी करत असतो, विचार करत असतो. And then he says, when I walk through the valley of the shadow of death, I will not fear. I will fear no evil, for thou art with me. The rod and thy staff, they comfort me. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस, तुझ्या आकडी व काठी मला धीर देतात. Why he says like that? असं तू का म्हणत आहे? See, this shepherd is having rod and having a shaft in his hand. आपण पाहतो हा मेंढपाळ आहे त्याच्या हातामध्ये काय आकडी व काठी आहे. If the sheep, small lambs, they will just go here and then sometimes they go fast. आपण पाहतो कोकराला पाहिलं कधी इकडे तिकडे उड्या मारतात आणि धावत कुठेतरी सुटतात. So immediately this shepherd will take his shaft and just he will put it like this and bring it back. मग हा मेंढपाळ काय करतो ती आकडी बरोबर त्याला ज्यामध्ये अडकवतो आणि त्याला परत खेचून आणतो. If we have gone a little away, he knows how to take us from that shaft and bring to him. देवापासून पण जरा थोडं दूर गेलं तर देवाला माहिती कसं आकडीने आपलं परत ओढून आणायचं. Remember, he is a Lord who never leaves you, never forsakes you. लक्षात ठेवा तो असा देव आहे तो तुम्हाला कधी सोडत नाही, कधी टाकत नाही. Some sheep, they ran so fast, they are not able to be catched by the shepherd. आणि काही मेंढरा असे सैरावैर पळत असतात ना, मेंढपाळ त्याला धरू शकत नाही. If this shepherd also run after them, they run still fastly. आणि मेंढपाळ त्यांच्या मागे धावला तर ते अजून वेगाने धावतात. So it is very difficult sometimes. They may go in the ditch or somewhere. मग कठीण होतं ते खड्ड्यात जातात नाही तर कुठेतरी धडपडतात. So shepherd has a rod. मग त्या मेंढपाळाकडे काय आहे? काठी. When that sheep goes very fast, जास्त मेंढरू पळत जातो जोरात, where shepherd cannot run fast like that, तसं तो मेंढपाळ त्यांच्या मागे धावू शकत नाही. he will take that rod तो ते काठी घेतो and he will just throw in such a way that it will go fast and just go and fell before that
lamb, little lamb. आणि आपण पाहतो तो मेंढपाळ काय करतो, तो काठी झुप करून फेकतो, ती बरोबर जाऊन त्या कोकराच्या समोरच पडते. So immediately the running sheep, when he saw that rod there, immediately they turned back. मग मेंढरू काय पाहतं, ती काठी बघितली की लगेच मागं फिरतं. The same way they run faster and come to the shepherd. जसे जोरात पळाले तसे परत मेंढपाळ परत येतात. So God knows how to catch you. If you are in Tarshish like Jonah, God knows how to catch you and bring you back. योनासारखं तुम्ही तार्शिशला पळायला लागला तर देवाला माहिती आहे कसं पकडायचं आणि वळून तुम्हाला आणायचं निनवेत. He loves you. तो तुमच्यावर प्रीती करतो. It is His love that He never leaves you. आणि त्याची प्रीती अशी आहे त्यामुळे तो आपल्याला सोडत नाही. And lastly, He says that शेवटी तो असं म्हणत आहे, Thou preparest a table before me in the presence of my enemies. Thou anointed my head with oil. My cup runneth over. तू माझ्या शत्रू देखत मज पुढे ताट वाढितोस, तू माझ्या डोक्याला तिलाचा अभंग करीतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. Sheep has many enemies. पहा, मेंढरू म्हटलं त्याचे पुष्कळ शत्रू. Like we have Satan as our enemy, like That's that these sheep also have enemies. जसा आपला शत्रू सैतान आहे तसाच या मेंढराचे पुष्कळसे शत्रू आहेत. They are grazing in the green pastures and some insects, some germs, they will come all over their body. ते हिरवेगार करून चरत असतात, अचानक काही किडे त्यांच्या शरीरावर येतात. They will give so much trouble, it's itching and problem that they cannot bear it. आणि ते इतकं किडे त्यांना त्रास देतात, त्यांना खाज येते, सहन करू शकत नाहीत. They'll become very restless. ते अस्वस्थ होतात. Shepherd knows. मेंढपाळाला माहित आहे, He knows what is the problem. मेंढपाळाला माहिती आहे यांची समस्या काय आहे. That's why he takes the oil. त्यामुळे तो तेल घेतो, He anoints that whole body of that sheep. त्या पूर्ण मेंढराच्या शरीराला तो तेल अभंग करतो. When he anoints the body, that sheep is so very happy. ज्यावेळेस त्याला तेल अभंग केला जातो तर मेंढरू फार खुश होतं. Oh, my shepherd, how he is loving me. हा, माझा मेंढपाळ काय माझ्यावर प्रेम करतो. And because that body is oily, insects are not able to come and rest on that body. त्या शरीरावर तेल असल्यामुळे कुठले किडे त्या शरीरावर बसू शकत नाही. If this shepherd is so careful, जर इतका काळजी घेणारा मेंढपाळ आहे, how our Lord is so very careful मग about आपला you and me. देवाला आपल्याबद्दल किती काळजी असेल हो. Even small things that sheep cannot even tell, he understands. आणि लहान सहान गोष्टी मेंढरू सांगू शकत नाही, पण त्या मेंढपाळाला ते समजतात. Now I come to the main point. आता माझ्या उपदेशाकडे मी येते. So our God, our Lord is concerned about you and me. आपल्या देवाला तुमच्या आणि माझ्याबद्दल काळजी He आहे. is so much concerned about you and me, even small details which we never think about, he thinks and looks after us. देवाला आपली इतकी काळजी आहे की लहान सहान तपशील आपल्याला माहिती नाही, परंतु देव आपली काळजी घेतो आणि त्या सर्व गोष्टीकडे तो पाहतो. Isaiah 43:1 it says like that. यशया 43:1 मध्ये असं म्हटलं आहे, But now thus saith the Lord that created thee, O Jacob, and he that formed thee, O Israel, fear not. I have redeemed thee, I have called thee by thy name, you are mine. यशया 43:1 मध्ये, तरी आता हे याकोबा तुझा उद्धार करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नको, कारण मी तुझा सोडविले आहे, मी तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. Fear not, I have redeemed you and I called you by name. तो म्हणतो मी तुला नावाने हाक मारले, मी तुला उद्धार दिलेला आहे. You think that your parents have given you a name. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला नावं दिली आहेत. There's a Father in heaven who knows your name. स्वर्गीय पिता आहे ज्याला तुमचं नाव माहित आहे. He says, I have called you by name. तो म्हणतो मी तुम्हाला नावाने हाक मारली आहे, And you are mine. तुम्ही माझे आहात. You are mine. तुम्ही माझे आहात. He possesses us. तो आपल्याबद्दल इतका आयुष्य आहे. So many times we leave him पुष्कळशा आपण त्याला सोडून टाकतो. for our interest or for some other reason. We leave. Lord, let me go there. आणि काही ना काही कारणाने आपण म्हणतो देवा मी तुला सोडतो, मला तिकडे जाऊ दे ना. But God never leaves us. He is so possessive God. आणि देव आपल्याला कधीच सोडत नाही, त्याला आपली इतकी काळजी आहे. Lord is very possessive. आपल्याबद्दल देवाला इतकी काळजी आहे. Lord who has called you by name, he has
a purpose in your life. देवाने हाक मारून तुमच्या नावाने तुम्हाला बोलवलं, तुमच्या जीवनासाठी त्याचा काहीतरी उद्देश आहे. He never want to just take you and just keep you like that. त्याची इच्छा नाही की तुम्हाला घ्यायचं ना असं सोडून टाकायचं. He wants to use you. त्याला तुमचा उपयोग करायचा आहे. Lord who has called you by name, He knows how to use you. देवाने हाक मारून तुमच्या नावाने तुम्हाला बोलवलं, त्याला माहिती आहे तुमचा उपयोग कसा करायचा. Are you fearful? तुम्ही घाबरलेले आहात का? You are lazy people? आळशी आहात का हो? Or you think that it is impossible for me? तुम्हाला असं वाटतं आता मला हे अशक्य आहे? God knows how to tackle those problems with you. तुमच्या जीवनातील समस्या कशा हाताळायच्या देवाला माहित आहे. When God called Moses, ज्यावेळेस देवाने मोशेला पाचारण केलं, बोलवलं, Exodus 3:4, निर्गमयाचा 3रा अध्याय वचन 4, God called unto him out of the midst of the bush and said, Moses, Moses. And he said, Here I am. आणि देवाने जळत्या झुडपातून मोशेला आवाज दिला, मोशे मोशे. मोशे म्हटला, येते मी आहे. Yes. Moses, he was a very fearful person. मोशे फार भित्रा होता. Though he was very bold, he wanted to kill and he murdered one Egyptian. He was so very afraid of a king. आणि त्याच्यामध्ये हिंमत होती. मिस्राला त्याने ठार मारला, पण घाबरत कोणाला होता तो? त्या मिस्री राजाला. But Lord called him. परमेश्वराने त्याला हाक मारली. He said, Lord, I will use you. ते म्हणाला, मी तुझा उपयोग करेल. You will be the leader. तू पुढारी होशील. You will lead my people. तू माझ्या लोकांचं नेतृत्व करशील. More than 6 lakhs people you will going to lead because you are the leader. 6 लाख पेक्षा अधिक लोकांना तू पुढारी पण करशील, कारण तू पुढारी आहेस. Moses, I have called you by name. मोशे, तुला नावाने मी हाक मारली आहे. You are not to be afraid. तू भिवू नको. I am with you. मी तुझ्या बरोबर आहे. I will take you, lead you, and make you know that what you cannot do, you can do with the help of आणि mine. ते म्हटलं, तुला असं वाटतं तू काही करू शकत नाही, मी तुला मार्गदर्शन करायला देवाच्या मदतीने तू काय करू शकतो हे तू बघ. God used him mightily. देवाने त्याला सामर्थ्यशाली उपयोग केला. Small Samuel, he called when he was very young. शाऊलला ज्यावेळेस परमेश्वराने बोलवलं होतं, Samuel. क्षमा करा, शमूएलला परमेश्वराने बोलवलं त्यावेळेस फार लहान होता. 1 Samuel 3:10. पहिला शमूएलचा 3रा अध्याय वचन 10. And the Lord came and stood and called as at other times, Samuel, Samuel. Then Samuel answered, Speak, for thy servant heareth. शमूएलचा 3रा अध्याय वचन 10. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूएला शमूएला असे त्याने हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. So he called Samuel when he was very young. लहान मूल असताना देवाने शमूएलला When he, हाक मारली. when he never knew about Lord anything, त्याला देवाबद्दल काहीच माहिती नव्हती. but he was faithfully doing the work that priest Eli was making him to do. एली याजकाने जे काय त्याला काम सांगितलं, जबाबदारी दिलेले, ते विश्वासूपणे करत होता. 3 times he called Samuel, and every time he ran in the night also to priest Eli, you called me, you called me. 3 वेळा परमेश्वराने त्याला हाक मारले. तो धावत एली याजकाकडे गेला आणि म्हटला, तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? Night also he was alert. रात्री देखील तो जागृत होता. He was alert. तो जागृत होता. So faithful for priest Eli. आणि एली याजकासाठी तो इतका विश्वासू होता. And priest said that next time when Lord calls you, say, Here I am. आणि याजकाने त्याला सांगितलं की पुढच्या वेळेस तुला हाक मारली की म्हण, प्रभू मी येथे आहे. And this time when Lord called him, Lord made him to know many things. आणि ज्यावेळेस देवाने त्याला हाक मारली, पाचारण केलं, पुष्कळशा गोष्टी त्याला दाखवल्या. How this fall of priest Eli, their generation will be completely consumed. आणि एली याजकाचं पतन कसं होईल, त्यांचे पूर्ण जी पिढी आहे ती नष्ट होऊन जाईल. Not Levi type, but Samuel is going to come. परंतु शमूएल येणार आहे. That he doesn't know, but God made him know that this Levite, everybody is not up to the mark. आणि मग देवाने म्हटलं की हे लोक, लेवी लोक एवढे पात्र नाहीत. And afterwards we see that he made Samuel priest. त्याच्यानंतर आपण पाहतो शमूएलला देवाने काय केलं, याजक. He made Samuel as a leader. शमूएलला परमेश्वराने पुढारी केलं. He made Samuel to anoint first king Saul. आणि पहिला राजा शाऊल
त्याला अभिषेक कुणी केला तर शमूएलने. He made Samuel to anoint David. आपण पाहतो शमूएलने काय केलं, दाविदाला देखील अभिषेक So केला. before kings, he was the like judges or a leader or a priest for whole Israel. आपण पाहतो पूर्ण इस्रायल राजा, पूर्ण इस्रायलसाठी शमूएल अगोदर कोण होता, संदेष्टा होता, शास्ता होता. त्याच्यानंतर आपण पाहतो कोण आले तर राजे. So God who calls your name is there to help you. जो देव तुम्हाला नावाने हाक मारतो, तुम्हाला मदत करायला तयार आहे. He has called all of you and me for a purpose. त्याने तुम्हा सर्वांना आणि मला एका उद्देशाने बोलवलं आहे. When I came to Lord, I don't know how to pray. मी ज्यावेळेस प्रभूकडे आले होते, मला माहित नव्हतं प्रार्थना कशी करायची. I was in like this in a big fasting prayer, आणि अशा मोठ्या उपवास प्रार्थनेमध्ये मी होते. and I was called to pray. मला सांगितलं त्यांनी प्रार्थना करा. That was the first time I was shivering and I came to the stage because I am very fearful I will never come in front. त्यावेळेस मी थरथर कापत होते, घाबरत होते. मी त्या व्यासपीठावर आले कारण मी कधीच लोकांसमोर उभी राहिले नव्हते. From that day, God has never left me. He made me to pray, praise, and give sermons and be very bold because He is with me. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराने मला प्रार्थना करण्याकरिता सहायता केलं, संदेश देण्याकरिता सहायता केलं. निर्भयपणे आता मी बोलू शकते कारण परमेश्वराने मला सोडलं नाही, माझ्या बरोबर It's आहे. not what the ability you are having. हे म्हणा, हे महत्वाचं की तुमच्यामध्ये काय पात्रता आहे. He wants only that whether you are available when He calls you. ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला हाक मारतो, तुम्ही उपलब्ध आहे का नाही हे महत्वाचं. Can you say, "Here I am, Lord. तुम्ही म्हणू शकता का, प्रभू येथे मी आहे, What you want with me?" तुला माझ्या जीवनात काय करायचं आहे. First man, Adam, He called him Adam. पहिला पुरुष देव म्हटला आदामा. Where he was? आदम होता कुठं? He was hiding. लपलेला होता. See, we should never be like that. पा तसं आपण केलं नाही पाहिजे. When God calls, say, "Yes, here I am." ज्यावेळेस देव हाक मारतो म्हणायचं, देवा येथे मी आहे. It's not what you know, your wisdom, your prosperity, your name, fame, anything, but it is God who is there to help you. तुमचं ज्ञान नाही, शहाणपण नाही, तुमची प्रसिद्धी नाही, तुमचा पैसा नाही, परंतु देव तुम्हाला हाक मारत आहे. Next, I had taken Luke 12:7. Your hairs are numbered. लूक 12:7 मध्ये तुमच्या केस देखील परमेश्वराने मोजले आहेत. Remember, these hairs, they fall every day. We don't know which hair has fallen. आपल्या डोक्याचे कितीतरी केस जडून जातात, पडतात, आपल्याला माहिती नाही कोणता केस पडलाय. We come, just take all the thing and just throw it in the dustbin. केस विंचरतो, गोळा करतो, कचऱ्याच्या डब्यात टाकतो. We never bothered which sting has gone. आपण विचारही करत नाही कोणचा केस गेलेला आहे. God, He remembers you and He has numbered your hairs. देव तुमची काळजी करतो, त्याला तुमच्या आठवणाने केस देखील देवाने मोजले तो. Luke 12:7 it says, "But even the very hairs of your head are all numbered. Fear not, therefore ye are of more value than many sparrows." परमेश्वराचं वचन म्हणतं तुमच्या डोक्याचे केस देखील त्याने मोजले, तुम्ही चिमण्यापेक्षा अधिक मौल्यवान You आहात. are so precious in God's hand. देवाच्या हातात तुम्ही इतके मौल्यवान आहात. Whether in your house they respect you or not, God always respects you. He honors you. He says you are precious in my hand. घरात तुम्हाला कोणी आदर सन्मान देत असेल किंवा नसेल, पण परमेश्वर म्हणतो मी तुमचा आदर आणि सन्मान करतो, तुम्ही माझ्या हातामध्ये फार मौल्यवान आहात. Joshua 1:5 we see that Joshua was so fearful. यहोशुआ 1:5 मध्ये आपण पाहतो यहोशुआ इतका घाबरला होता. How to take this so big sand like people to promised land. या वाळूसारख्या संख्येच्या लोकांना मी कसं काय अभिवचन दत्त भूमीत नेईल. God says, "As I was with Moses, I will be with you and I will never leave you and never forsake you." ते म्हटलं जसं मी मोशे बरोबर होतो तसं तुझ्या बरोबर आहे, तुला सोडणार नाही, तुला टाकणार नाही. Same thing we see in Hebrew 13:5. Here also he says that, "For he hath said, I will never leave you and never forsake you." इब्री 13:5 मध्ये देखील तो म्हणतो मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. Matthew 28:20 it says, मत्ते 20:28 "No, lo, I am with you always, even unto the end of the earth."
Amen. योगाच्या समाप्तीपर्यंत सदा आम्ही तुमच्या बरोबर आहे. God so concerned about your name. God who is so concerned, even numbered your hairs, He is so careful and concerned about you. देवाला तुमची इतकी काळजी आहे, त्याने तुमच्या डोक्यावरचे केस देखील मोजलेले आहेत, तो तुमची फार फार काळजी करतो. If you are downhearted with some problem, don't be afraid. God knows everything. He will do everything in second and change the situations for you. तुम्ही जर भग्न हृदय झाला असाल तर तुम्ही निराश होऊ नका, घाबरू नका. तुमच्या जीवनातील परिस्थिती एका सेकंड मध्ये परमेश्वर बदलण्यास समर्थ आहे. Third, He has numbered your steps. त्यांच्या पावलाला देखील त्याने मोजलेलं आहे. We walk. We don't see how many steps I have walked. आता मोजतात तुम्ही घड्याळावरती, पण त्यावेळेस कोणी मोजत नव्हतं किती पावलं आपण चालतो. But nowadays, some pedometer, something has come where you can wear it and know how many steps you have आम्हाला gone. घड्याळ घातलं की कळतात की तुम्ही किती पावलं चाललात. But God is so mindful. He is very correct. आणि देव इतका लक्षपूर्वक आहे, तो अगदी बरोबर आणि अचूक आहे. Sometimes this pedometer also will give a wrong reading, but God knows your steps. तुमचे ते पावलं मोजणारे यंत्र बिघडल, पण देवाला तुमचे पावलं माहिती every आहेत. step of yours He has ordered. तुमच्या प्रत्येक पाऊल त्याला माहिती आहे. Psalm 91, 11 and 12, it says like this. स्तोत्रसंहिता 91, 11 आणि 12. There shall no evil befall thee, and for thou wilt give his angels charge over thee to keep thee in all your ways. They shall bear thee in their hands, lest thou dash and your foot dash thy foot against a stone. स्तोत्रसंहिता 91, 12. तुझ्या पायाला धोंड्याची ठेस लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील. Yes, Psalm 37, 20, स्तोत्रसंहिता 37, 37:23, it says, steps of the good man are ordered by the Lord, and he delights in his ways. स्तोत्रसंहिता 37:23 मध्ये म्हटलंय, परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. And lastly, God has kept your tears. शेवटी परमेश्वराने तुमचे अश्रू देखील राखून ठेवले And आहेत. so many tears fall, we never think about that. कितीतरी आपल्या डोळ्यातून अश्रू खाली पडतात, आपण विचारच करत नाही, नुसतं रडतच बसतो We just wipe it. आणि पुसत बसतो. But God, He has collected everything in a bottle. परमेश्वराने त्याच्या बुदलीत सर्व काही जमा करून ठेवलेलं आहे. He has written in the book. त्या पुस्तकात त्याने लिहिलं आहे. Bible says, Psalm 56:8, पवित्र शास्त्रांत स्तोत्रसंहिता 56:8. 56:8. Thou tellest my wanderings, put thou my tears into thy bottle, were they not in thy book? स्तोत्रसंहिता 56:8. माझे भटकण्याचे ठिकाणं तू मोजली आहेत, माझे आसवे तुला आपल्या बुदलीत भरून ठेवले आहेत. How many tears you have shed before a Lord, and you think that God is not hearing. तुम्ही कितीतरी अश्रू परमेश्वरासमोर ढाळले आहेत, तुम्ही विचार करता की देव माझ्याकडे लक्षच देत नाही. He has kept every tear, every drop of your tears in a bottle. त्याने त्या बुदलीत तुमच्या प्रत्येक आसवाचा थेंब ठेवला आहे. And it is written in the book. आणि त्या वहीत त्याने लिहिलं आहे. That's why he says, it's written in the book. त्यामुळे तो म्हणतो त्या वहीत लिहिलं आहे. God remembers the tears you have shed. जे अश्रू तुम्ही ढाळलेत, परमेश्वराला त्याचं स्मरण आहे. The situation you have gone and how you were so very troubled. आणि त्या परिस्थितीतून तुम्ही घेतलात आणि किती त्रासलेले झाला देवाला माहित आहे. God who has collected those tears, He knows how to bring you out from your calamities. आणि तुमच्या अश्रू त्याने त्या बुदलीत ठेवले, आणि तुमच्या आपत्तीतून बाहेर कसं आणायचं त्याला माहित आहे. That's why He said, I will never leave you, never forsake you. त्यामुळे तो म्हणतो मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला टाकणार नाही. Job 16:20, it says, my friends scorn me, but my eyes pour out tears unto God. योग 16 मध्ये तो म्हणतो की माझ्या मित्रांनी मला त्यागलं, परंतु माझे अश्रू परमेश्वराने त्याच्या बुदलीत ठेवले आहे. Psalm 42:3, it says, my tears have been my meat day and night, while they continually say unto me, where is your God? 42:3. स्तोत्रसंहिता 42:3. तुझा देव कुठे आहे असे ते मला सतत म्हणतात, म्हणून
अहोरात्र माझे अश्रू माझे आहार झाले आहेत. Remember, he remembers. लक्षात ठेवतो, 6, लक्षात ठेवतो. Psalm 6 and verse 6. स्तोत्र 6 6. 6. I am weary with my groaning. All the night make I my bed to swim. I water my coat with my tears. स्तोत्र 6 वचन 6. मी कणत कणत थकलो आहे, रोज रात्री मी आपल्या अंथरून आस्वाद This is, पोहितो. this is King David who has written this psalm. अहो दावीद राजाने हे स्तोत्र लिहिलं आहे. He was so much in trouble that he has shed tears and tears and tears. तो इतका त्रासलेला होता की तो अश्रू आणि अश्रू आणि अश्रू ढाळत होता. Psalm 126:5 says, that sow with tears will reap in joy. जे अश्रूपूर्ण पेरणी करतात ते आनंदाने कापणी करतील. You have sown your problem with tears, God will make you to rejoice and He will give you joy to reap. तुम्ही दुःखाने पेरणी केलेले अश्रू ढाळत परमेश्वर तुम्हाला तो आनंद दिल, आनंदाची कापणी तुम्ही कराल. Today God wants you to say that in all your situations, in whatever situation you are, God is very much with you. आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आज असाल त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देव तुमच्या बरोबर He आहे. is a good shepherd. तो उत्तम मेंढपाळ He आहे. will never leave you, He will never forsake तो you. तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला टाकणार नाही. Small child going with their daddy, putting his hand with their daddy's hand, God says in Isaiah 41:13, यशया 41:13 मध्ये परमेश्वर म्हणतो एक लहान मुलं जसं आपला वडिलांचा हात धरून चालतो, I, the Lord thy God, will hold thy right hand, saying unto thee, fear not, I will help thee. परमेश्वर म्हणतो मी तुझा उजवा हात धरून तुला चालेल, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. Lastly, Philippians 4:19, my God shall supply all my needs according to His riches in glory. फिलिप्पियरास पत्राचा 4 अध्याय 19 वचनामध्ये म्हणतो माझा परमेश्वर ख्रिस्ताच्या संपत्तीनुरूप माझ्या सर्व गरजांचा पुरवठा करेल. God who is concerned about you, He knows your name, will never leave you. देवाला तुमची काळजी आहे, त्याला तुमचं नाव माहिती आहे, तो तुम्हाला सोडणार नाही. God who has numbered your head, He will never leave you. ज्या देवाने तुमच्या डोक्यावरचे केस मोजले तो तुम्हाला सोडणार नाही. Lord who has ordered your steps, He will lead you. परमेश्वर तुमच्या पावलांना देखील मार्गदर्शन करतो, तो तुम्हाला चालवेल. Lord who has seen your tears will never leave you. त्या देवाने तुमचे अश्रू पाहिले तो तुम्हाला सोडणार नाही. To bless you and make you a blessing, the cross of Calvary, He gave His life. तुम्हाला आशीर्वाद देण्याकरिता, तुम्हाला इतरांसाठी आशीर्वादित होण्याकरिता त्याने आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला. He was bruised for you and for my iniquities. तुमच्या आणि माझ्या अपराधांसाठी तो ठेचला गेला. The chastisement and the whip that He suffered for you and for me, that we should be healed. आणि जे शिक्षा त्याला करण्यात आले, जे चापकाचे फटके त्याने खाल्ले, ते तुमच्या आणि माझ्यासाठी की आपल्याला आरोग्य मिळावं. Can you remember a God? He loved you and me so much that He gave His only begotten Son, that you and I should not perish in this world. तुम्ही स्मरण करू शकता का त्या देवाचं, ज्याने तुमच्या आणि माझ्यावर इतकी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून तुम्हाला आणि मला तारण प्राप्ती व्हावी. Cheer up, He is a good shepherd. आनंदित व्हा, तो उत्तम मेंढपाळ He आहे. will never leave you. तो तुम्हाला सोडणार नाही. He will never forsake तो you. तुम्हाला त्यागणार He नाही. loves you. तो तुमच्यावर प्रीती In your करतो. situation, you will see God send working miracles for you. तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहाल की देव चमत्कार करणार आहे. What is impossible, He will make possible for you. तुमच्यासाठी जे काय अशक्य आहे, देव तुमच्यासाठी शक्य करेल. These 50 years I am with the Lord, I know how I have struggles, but how God has led me beautifully in a wonderful way. 50 वर्ष मी प्रभूच्या मार्गात चाललेले आहे आणि मी अडचणीत आलेले आहे, त्रास संकटाला तोंड दिलाय, परंतु किती सुंदर आहेत ते चमत्कार आहेत, ते परमेश्वराने मला त्याच्यातून बाहेर काढला आहे. God is alive for you and for me. तुमच्या आणि माझ्यासाठी देव He जिवंत is आहे. alive. तो जिवंत आहे. He is a good shepherd. तो उत्तम मेंढपाळ. He is a good shepherd. तो उत्तम मेंढपाळ. A small song, I remember, I think you all also know, and just one line I will sing, then Pastor will come and एक लहान संगीत pray आहे. for us. तुम्हाला माहिती असेल ते आपल्यासाठी गातील आणि पास्टर येतील मग I remembered about the shepherd, how he has led me.
ज्या मेंढपाळाने मला कसं चालवलं त्याची मला आठवण येत आहे. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरे चराइयों में मुझे प्रेम से चलाता है. यहोवा चरवाहा मेरा, कोई गति मुझसे नहीं है. हर चराइयों में मुझे प्रेम से चराता वो है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से मन भरी मुझे दी है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से मन भरी मुझे दी है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझसे नहीं है. हरी चराइयों में मुझे प्रेम से चराता वो है. शत्रु के सामने मेज को बिछाया है. प्रभु ने जो तैयार की, मन मेरा मांगन है. शत्रु के सामने मेज को बिछाया है. प्रभु ने जो तैयार की, मन मेरा मांगन है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझसे नहीं है. हरी चराइयों में मुझे प्रेम से चराता वो है. पर वो तेज बना है, अभिषेक मुझे किया है. दिल मेरा भर गया है और उमड़ रहा है. सिर पर वो तेज बना है, अभिषेक मुझे किया है. मेरा भर गया है और उमड़ रहा है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझसे नहीं है. हरी चराइयों में मुझे सेना से चराता जो प्रभु का मेंढपाळ आहे. We thank you, Jesus, that you have said in your word in John chapter 10, verse 11, that I am the good shepherd and I give my life for my sheep. प्रभू येशू ख्रिस्त आम्ही आभार मानतो. योहान कृष्णवर्तमाने 10 अध्याय 11 वचनात म्हटलं आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे, मी माझ्या मेंढरासाठी आपला प्राण देतो. Lord, we thank you for you are always leading us, Lord. प्रभू आभार मानतो, नेहमीच तू आम्हाला चालवत आहे. Even in our unfaithfulness, जरी आम्ही अविश्वासू असतो, even when we drift away from your presence, जरी आम्ही तुझ्या सहवासातून दूर जातो, you lead us near to you with arms filled with loving kindness and compassion. प्रेमळ भावने, कळवळ्याच्या भावने तू आम्हाला परत तुझ्याकडे आणतो. Lord, as the psalm says that I will dwell in the house of the Lord forever, स्तोत्र and करता surely म्हणतो, goodness and mercy shall follow me all the days of my जसं life. स्तोत्र करता म्हणतो मी परमेश्वराच्या मंदिरामध्ये चिरकाळ राहील, तुझं
चांगुलपणाने तुझी करुणा. Help us to be always found in your presence. प्रभू नेहमीच आम्ही तुझ्या सहवासात असावं, आम्हाला Help तू us सहाय्य to कर. always be in an intimate relationship with you, तुझ्या बरोबर आम्ही घनिष्ठ नाते संबंध so प्रस्थापित that we don't करावं, have to run after mercy and goodness. जेणेकरून आम्हाला मागं पळायला लागणार नाही त्या दयेच्या आणि कृपेच्या. Goodness and mercy shall follow us. चांगुलपण कल्याण आमच्या मागे येईल. Help us to walk with you, Lord. प्रभू तुझ्या बरोबर चालण्याकरिता आम्हाला Help us मदत to be a कर. part of your flock, O Lord and प्रभू Father. तुझ्या कळपाचा भाग होण्याकरिता आम्हाला मदत कर. As you have, Jesus, you have said that my desire is that those who are outside, the sheep that are outside, may come into the flock. प्रभू येशू जसं तू म्हटलंय जे मेंढवाळ्याच्या बाहेर मेंढर आहेत त्यांना मला कळपात आणायचं Help us to आहे. have the same compassion, प्रभू तोच कळवाला आम्हाला to दे. reach out to those outside of your grace, outside of your mercy, outside of your compassion. प्रभू जे तुझ्या Help us to bring them in your fold, Lord. प्रभू जे तुझ्या कृपेच्या बाहेर, जे तुझ्या दयेच्या बाहेर, जे कळवळ्याच्या बाहेर आहेत परमेश्वर, त्यांना तुझ्याकडे आणण्याकरिता आम्हाला मदत कर. So that there will be one shepherd जेणेकरून एक मेंढपाळ and one sheep for the glory of God. देवाच्या गौरवासाठी एक मेंढरू. Thank you for your word through your servant, Lord. तुझ्या सेविकेद्वारे जे वचन दिलंस त्याबद्दल आभार मानतो. Use us mightily for your glory. त्या गौरवासाठी आमचा सामर्थ्यशाली उपयोग In कर. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने मी ही प्रार्थना करतो. Everybody said, सर्वांनी Amen. म्हणावा आमेन. Amen. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be sitting in God's presence. सानिध्य स्थानापन्न होऊया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आहे आपण उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday in this week. प्रियजनांसाठी प्रार्थना करतो या आठवड्यात त्यांचा वाढदिवस साजरा करणार We आहे. thank you, Lord, for your faithfulness in their life till now. प्रभू आतापर्यंत त्यांच्या जीवनात विश्वास आभार मानतो. As they enter into a brand new year of their life, त्यांच्या आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत help them to असताना continue to experience your faithfulness, providence, and protection. त्यांना अधिक अनुभव विश्वासपणाचा संरक्षणाचा That पुरवठा. all the promise of your word be fulfilled in their lives. त्या वचनाचे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण Show कर. them many more birthdays, Lord. त्यांना अधिक वाढदिवस दाखव. We as a church, we bless them in Jesus' name. मंडळी नात्याने येशूच्या नावाने त्यांना In आशीर्वादित Jesus' करतो. matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering, a missionary offering unto the Lord. त्याचा दशांश आपलं दानार पण सेवा करायचं दानार देऊन परमेश्वराची भक्ती करूया. Senior pastor myself will stand right behind the church to meet you. वरिष्ठ पाळक स्टीवन चर्चच्या मागे असतील तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव.